हे व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. तर काल बाजारात गेलो होतो आणि म्हणलं फ्रूट्स वगैरे आणलेले होते. म्हणजे माझं असं प्लॅनिंग होतं की आज कस्टर्ड बनवायचं. तर मी आज कस्टर्ड बनवणार आहे. आणि म्हणजे मला पण ॲक्च्युली येत नाही, म्हणजे अशीच रेसिपी वगैरे बघितली आहे आणि ट्राय करणार आहे मी फर्स्ट टाईम. तर कसं होतं आहे, काय होतं आहे ते आपण बघू. तर त्याआधी मला एक तुम्हाला गोष्ट सांगायची आहे. मी जो मनी प्लांट ठेवला होता ड्राय बाल्कनी, हा मनी प्लांट आहे आणि त्याच्यावरचं जे मी व्हाईट कलरचा जो मावा म्हणत होते तो सगळा गेलेला आहे. कसं काय गेलं आहे काय माहीत नाही, कारण मी थोडीफार केअर करत होते, पाणी घालणं ह्या सगळ्या गोष्टी. हे आत्ता वरून काहीतरी पडलेलं आहे झाडावरती, नाहीतर इथं सगळे पानं व्हाईट व्हाईट कलरनं अशी भरलेली होती. खूप छान. पण आता हा वेलसुद्धा छान, ग्रोथ पण त्याची छान अशी झालेली आहे आता. म्हणजे खूप छान वाढलेला आहे हा आता आणि खूप हेल्दीसुद्धा दिसतोय. तर बघू, अजून एक थोड्या दिवसांनी मी ह्याला परत त्या बाल्कनीमध्ये शिफ्ट करेन. तर कस्टर्ड बनवण्यासाठी मी 1 लिटर दूध भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि इकडंसुद्धा थोडं दूध आहे. त्याचं मी कस्टर्ड पावडर मिक्स करेन त्यामध्ये. तिकडं दूध उकळतं आहे तर मी बाकीची जी छोटी मोठी कामं आहेत ती आवरून घेते. तिकडं दूध उकळत आहे तर म्हटलं बाकीचे फ्रूट्स वगैरे आहेत ते पटपट कट करून घेऊ. तर मी एवढे फ्रूट्स घेतलेले आहेत. बनानासुद्धा आहे, पण थोड्या वेळानंतर ठेवल्यानंतर तो कसा होतो काय हे माहीत नाही आहे. म्हटलं बनाना स्किप करू आणि हे एवढे 3 फ्रूट्स आहेत ते कट वगैरे करून घेऊ, तर दूधसुद्धा उकळेल. तर म्हटलं बाकीचे फ्रूट्स वगैरे सगळे छान असे कट करून घेऊ. म्हणजे काय होईल की फ्रूट्स वगैरे कट करून घेतल्यामुळं पटकन माझं दूधसुद्धा उकळेल. त्याच्यानंतर मला त्यामध्ये कस्टर्ड पावडर मिक्स करायची आहे आणि मग हे रेडी असलं की लगेच फ्रूट्ससुद्धा त्यामध्ये घालता येईल. आणि मग मग ते म्हणजे एकदा ते कस्टर्ड बनवून ठेवलं की मग गार वगैरे थंड व्हायला मला सुद्धा ठेवता येईल. तर असा मी विचार केलाय आणि पटकन पहिला कस्टर्ड बनवून घेते, म्हणजे मला ते थंड व्हायला सुद्धा ठेवता येईल. तर मनी प्लांट जो आहे, मी तुम्हाला सकाळीच दाखवलं की मनी प्लांट खूप छान असा ग्रो झालेला आहे आणि मला खूप छान वाटतंय. कारण मला असं वाटत होतं की तो नाही टिकणार, कारण त्याच्यावरती जो व्हाईट कलरचा जो मावा आहे तो खूपच झाला होता. आणि म्हटलं की म्हणजे मी असे होप्सच सोडून दिलेले की म्हटलं हा हे काय टिकणार नाही आहे आणि जाऊया. तर 2-3 दिवसापासून मी त्याला बघितलं नव्हतं, पण आज बघितलं आणि त्याच्यावरचा जो मावा आहे, कारण त्याची जी पानाची जी खालची बाजू होती ती माव्याने पूर्ण हे झालेली आणि आता ती खूपच छान आणि फ्रेश दिसायला लागली आणि ग्रोथ पण त्याची छान झालेली आहे. तर अजून एक 2-3 दिवस मी त्याला तसंच तिकडे ठेवेन आणि मग त्या बाल्कनीमध्ये परत त्याला शिफ्ट करेन, असा मी विचार केलाय. आणि त्याचबरोबर मला अजून थोडे प्लांट सुद्धा आणायचे आहेत, कारण आणि आधीपेक्षा माझ्या आत्ताच्या गार्डनमध्ये खूप सारे चेंजेस सुद्धा झालेले आहेत. जसं की तुम्ही म्हणजे माहीतच आहे तुम्हाला, जर तुम्ही आधीपासून माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती सुद्धा आहेत की मी आधी खूप साधंच होतं, काहीच नव्हतं. थोड्याफार ज्या पॉट्स आहेत ते खाली होते आणि त्यामध्ये थोडेफार होते प्लांट्स, आणि आता मी थोडे म्हणजे खूप जे प्लांट्सची संख्या आहे ती खूपच वाढवलेली आहे. तर माझी आत्ताची जी कामं आहेत ती बऱ्यापैकी आवरलेली आहेत. आजच ते सुद्धा स्कूलवरती गेलाय आणि त्याचं आता स्कूलचं टायमिंग सुद्धा थोडं कमी केलेलं आहे. तर तो आता येईलच. तर म्हटलं तो यायच्या आधी आपलं हे काम आहे ते पटकन कंप्लीट करून घेऊ आपण. तर इकडं दूध सुद्धा उकळलंय आणि थोडं ओतू सुद्धा गेलंय. तर माझ्याकडे थंड दूध जे आहे त्यामध्ये तर मी आता 1 लिटर दूध घेतलंय. तर 1 लिटर दुधासाठी आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर यूज करतोय. थोडीशी जादा घेते. ओके. त्याच्यानंतर थोडंसं जे गार दूध आहे ते यूज करते मी. आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं, हलवून घ्यायचं छान. तर आत्ताच मी यामध्ये कस्टर्ड पावडर टाकलेली आहे आणि कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू हलवावं लागतं. जर नाही हलवलं तर दूध जे आहे ते खाली चिकटतं.
मग कस्टर्ड पावडर अशी कंटिन्युअसली हलवत राहायचं आणि त्याच्यानंतर आहे ना असे बबल्स यायला लागतात. ज्यावेळी बबल्स येतात त्यावेळी कस्टर्ड पावडरसुद्धा व्यवस्थित शिजते. आणि कन्सिस्टन्सी कशी चेक करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. ज्यावेळी बबल्स यायला लागतात ना त्यावेळी कस्टर्ड पावडर जी आहे ती दुधामध्ये छान अशी शिजलेली आहे. म्हणजे असे असलं की पिठळ पिठळ नाही लागत. असं जेव्हा होतं त्यावेळी आपण गॅस बंद करून द्यायचं आहे, कारण आता व्यवस्थित ती कस्टर्ड पावडर दुधामध्ये मिक्स झालेली आहे. इथं मी सगळे छान असे माझे फ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. आता हे मी सगळे त्या दुधामध्ये टाकणार आहे. गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे मागच्या वेळेस आहे ना इथं जे असं वरून येत होतं तो देठ आहे ना मी इथून थोडा कट केला होता, तर त्याच्या बाजूने सुद्धा येते. मागच्या वेळेस मी कसं केलं होतं, कटिंग वगैरे करत नव्हती त्यामुळं गुलाब जो आहे तो स्ट्रेटच येत होता. आता छान असं फुललेला दिसतोय. तर असं छोटं छोटं येईल ना तसं मी असं कट करून देईन आणि छान असं तो फुलेल बघू. आणि त्याच्यानंतर मी इथं सुद्धा कुंडीमध्ये हे छान झाड लावलंय, ते छान असं आता ग्रो होईल. हे खूप वाढलं होतं आणि आता हे मी कट करून टाकलंय. छान दिसतं. तर माझं इकडं छान असं कस्टर्ड रेडी आहे, फ्रूट कस्टर्ड. आणि मी ते ग्लासमध्ये घेतलेलं आहे माझ्यासाठी. खूप छान दिसतंय. उन्हाळ्यात आपल्याला काहीतरी अशी रिफ्रेशमेंट पाहिजे असते, तर आपण हे घरी नक्की ट्राय करू शकतो. हे फ्रूट कस्टर्ड काल बनवलं होतं आणि आज फ्रीजमध्ये थोडं ठेवलेलं आणि आज म्हटलं ते आपण खाऊन बघूया. तर मी सुद्धा हे टेस्ट करण्यासाठी खूप एक्सायटेड आहे, कारण अगस्त्यनी काल ट्राय केलंय, त्याला हे खूपच आवडलं होतं. म्हटलं आपण सुद्धा आज ट्राय करून बघू. आज थोडं थंड आहे आणि उन्हाळ्यात खूप मला छान वाटेल हे पिण्यासाठी. मी सगळे फ्रूट्स वगैरे, मी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ती म्हणजे दूध उकळताना मी त्यामध्ये साखर सुद्धा टाकलेली होती. मी साखर टाकताना थोडी कमी टाकलेली होती, तर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गोड जास्त टाका, त्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता. आणि फ्रूट्स कट केल्यानंतर मी बदाम सुद्धा कट केले होते आणि ते सुद्धा दुधामध्ये टाकलेले होते. आणि फ्रूट्स टाकल्यानंतर मी जस्ट ते हलवलं आणि फ्रीजमध्ये ठेवले आणि आता हे छान असं थंड झालेलं आहे. तर मी ट्राय करून बघते की कसं झालंय. खरंच खूप छान झालंय. एकदम रिफ्रेशिंग वाटतंय. उन्हाळ्यात आपल्याला असंच काहीतरी रिफ्रेशिंग काहीतरी हवं असतं, तर तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता. जर तुम्हाला आईस्क्रीम वगैरे आवडत असेल तर तुम्ही घरच्या घरी हे खूप छान असं ट्राय करू शकता. खूप छान होतं. तर मागच्या 2-3 दिवसांपूर्वी मी बासुंदी बनवली होती, तर ती काही कारणास्तव खाणंच झालं नाही. तर मग मी काय केलं, 4-5 ग्लासेस घेतले आणि तयार बासुंदी त्या ग्लासमध्ये टाकले आणि चमचा त्यामध्ये टाकून ते ग्लासेस तसेच फ्रीजमध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर ती छान अशी त्याची कुल्फी तयार झाली. तसं सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. खूप छान अशी कुल्फी झाली होती. तर तुम्ही अजून असे उन्हाळ्यामध्ये काय काय ट्राय करता हे मला तुम्ही नक्की सांगा. बाहेर मुलं खेळतायत त्यामुळे त्यांचा खूप जास्त आवाज येतोय. तर आपण कुठे होतो, म्हणजे तुम्ही असे उन्हाळ्यामध्ये काय काय ट्राय करता रिफ्रेशिंग, ते मला कमेंट मधून नक्की सांगा, कारण मला सुद्धा त्या गोष्टी ऐकायला खूप आवडतील. आणि सोबत आणि छान अशा फ्रूट कस्टर्ड सोबत मी आजचा व्हिडिओ इथे सेंड करते. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा. आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण परत भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.